काय सांगाल, आज आपण तहसीलला एक निवेदन दिलंय, काय आपल्या मागण्या आहेत आणि याच्या पुढे आपले काय आंदोलन राहणार आहे? आमची मागणी अशी आहे की हैदराबाद गॅजेट जे आहे तो लागू झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात जो एसटी प्रवर्गात समाज आहे त्या समाजाला म्हणजे वर्गाला धक्का न लावता महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एक वेगळं वर्ग तयार करून महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, चलो महाराज की जय, चलो महाराज की जय, एकच लाल, एकच लाल, स्वतंत्र नाईक की जय, स्वतंत्र नाईक की जय, चलो महाराज की जय. बस आज आपण तहसीलदारांना असंच निवेदन दिलेलं आहे आणि असंच आपले सहकारी बोलले की आमच्या समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं. नेमकं कशामुळे देण्यात यावं, काय आपली मागणी असेल? आमची मागणी म्हणजे आमचा समाज जे आहे ते आमचा समाज एकदम कष्टाळू आहे. पहिल्यापासून आमचा समाज कष्टाळू आहे. आम्ही ऊस तोड कामगार आहेत. आम्ही रस्त्याचं खड्ड्या खांद्याचं काम, ऊस तोडाचं काम, हे आम्ही दऱ्यातोड्यामध्ये राहणारे लोक आहेत. आम्हाला घरं सुद्धा नव्हती राहायला, आम्ही झोपड्यामध्ये राहणारे लोक आहेत. आजकाल कसं झालेलं आहे, आता हे लोक ज्याच्या कष्टानं हे करून आम्ही हे काहीतरी पत्र टाकलेले 4 आता आज बी आमचा कष्टानंच लोक करून खायला लागलेत. आज बी कोणाला राहायला घरं नाहीत, कुणाचे लेकरं बाळ शाळेत नाहीत, कुणाला किती बी काही केलं तर कष्ट केल्याशिवाय भेटत नाही, काही बी केलं तरी कमीच आहे. आमचा समाज एकदम दऱ्या खोऱ्यात राहणार आहे. आमच्या समाजाला कुणी सुद्धा वाली नाही. आम्ही स्वस्त करतो, स्वतः खातो आणि स्वतः कष्ट करतो. ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणी सुद्धा काय ना. आमचं एसटी प्रवर्ग जे आहे ते आम्हाला जे लागू झालेलं आहे आमचं पहिलेच होतं आणि पहिलेच आम्ही मागायला. काही आमचे जे लोक पहिले आहेत ते प्रॉपरी आधी आंध्रामध्ये तेच आहेत, एसटी मध्येच आहेत, तेच आहे सगळं. राजस्थानामध्ये बी तेच आहेत आणि हे जे महाराष्ट्र तेवढंच राहिलेलं आहे आमचं, काही जे राहिलेलं आहे ते. आणि ते बी मुद्दाम हे मागलचे लोक बी आमचे त्याच्यामध्ये, आमचे सोयरे दायरेचे लोक आहेत तिकडे आहेत ना ऑलरेडी, त्याच्यामध्ये आहेत. आमचे भाऊ काही आमचे मागून जर 1-2 पिढ्याचं जर काढलं तर काही लोक आमचे तिकडे आहेत, तिकडले लोक काही इकडे आहेत. आज बी इथल्या मुली तिकडे आहेत, तिकडल्या मुली इकडे आहेत त्या कोपऱ्यामध्ये. हे आम्हाला काहीच गरज नाही. बोलून चालून आमच्यावर आमच्या समाजावर चांगल्या प्रकारे एक अन्याय केलेला, अशा पद्धतीनं अन्याय झालेला आहे. नाही केलं तर आम्ही महाराष्ट्रभरच नाही तर संपूर्ण भारतभर आम्ही आंदोलन छेडणार आहोत. बरोबर. शौर्य महाराज की जय, शौर्य महाराज की जय.